तर आताची एक महत्त्वाची बातमी, श्रीरंग बारणे मतदारासाठी रवाना झालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी, मावळमध्ये श्रीरंग बारणे विरुद्ध संजोग वाघेरे असा सामना रंगलेला आहे आणि श्रीरंग बारणे आता मतदानासाठी रवाना झालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी, तत्पूर्वी त्यांच्या पत्नींनी त्यांचं औक्षण केलेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय, त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचं औक्षण केलेलं आहे आणि आता श्रीरंग बारणे मतदानासाठी रवाना झालेले आहेत। आज दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, मावळकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि आता उमेदवार श्रीरंग बारणे हे मतदानासाठी रवाना झालेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय, कुटुंबियांकडून त्याचं औक्षण केलं जातंय आणि हे झाल्यानंतर मतदानासाठी आता श्रीरंग बारणे हे रवाना होत आहेत। लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा महायुतीचा उमेदवार म्हणून प्रचाराची सांगता झाल्यानंतर आज मतदान आहे। आज मी मतदानाला निघालोय। मला पूर्णपणे 100% खात्री आहे, मावळची जनता माझ्या बाजूने कौल देईल आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये मी पोहोचेन। आज विरोधकाविषयी काय बोलायचं नाही, आज विजयाविषयी बोलायचं। आज माझा विजय 100% विजयाची मला खात्री आहे। विरोधक काय बोलतात, विरोधकांनी काय केलं याहीपेक्षा मावळची जनता ही विकासाबरोबर आहे। मावळची जनता या गेल्या 10 वर्षामध्ये मी केलेलं काम, त्या कामाबरोबर आहे। मला 100% खात्री आहे, या निवडणुकीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातला मतदार हा माझ्या बाजूने कौल देईल आणि मी 100% लोकसभेमध्ये पोहोचेल। मी माझं जे रेकॉर्ड होतं गेल्या निवडणुकीमध्ये 2 लाख जवळपास 21,000 मी विजयी झालो होतो।